वेलकम ज्ञानगंगा एज्युकेशन. मी प्राध्यापक अतुल कवितके. आपल्यासमोर गेले 8-10 दिवसापासून मॅथ्स सब्जेक्ट्स क्रॅश कोर्स, भारत सायन्सच्या मुलांसाठी क्रॅश कोर्स चालू केलेला आहे आपण. त्यामध्ये मॅथ हा सब्जेक्ट घेत आहे. बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी पास झाले आहेत पहा. आता त्यामध्ये लाईन आणि प्लेनचा एक भाग घेतला होता आपण. त्यामध्ये लाईन कंप्लीट केलं होतं. दुसऱ्या भागामध्ये आपण प्लेन कंप्लीट करणार आहोत. लाईन ज्याला समजलं नसेल, ज्यांनी पाहिलं नसेल व्हिडिओ, तो जरूर पहा, म्हणजे प्लेनची पण आयडिया येईल पहा. पण काही कन्सेप्ट लागले लाईनचे तर मी ह्या व्हिडिओमध्ये पण थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. ओके, बेसिक कन्सेप्ट आहेत, ट्रिक्स आहेत. हा चॅप्टर इझी आहे, कवर करून होईल. साधारण एक 4 ते 5 क्वेश्चन दोन्ही मिळून येतात पहा. लाईनवर 2, प्लेनवर 2 फिक्स येतात. कदाचित 5 क्वेश्चन पण येतात पहा टोटल दोन्ही मिळून. तर एक 8 ते 10 मार्काची तयारी आपली 2 दिवसामध्ये होईल पहा. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेल्या लाईनमध्ये आता प्लेन पाहूया. प्लेनचे काही फॉर्म्युले मी एकत्र करून दिले आहेत तुम्हाला. त्याचबरोबर काही ट्रिक्स सांगतो, त्या तुम्ही लक्षात घ्या. त्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला वेळ वाचेल आणि बरंचसं काम सोपं होऊन जाईल पहा. तर पाहूया लाईन्स अँड प्लेन पार्ट 2. काही फॉर्म्युले तुम्हाला एकत्र करून दिलेत मी. पाहता एन कॅप युनिट वेक्टर ऑफ नॉर्मल. पण काय असतं बा प्लेनमध्ये, एक सपोज तुम्हाला प्लेनचा कन्सेप्ट समजून घ्यायचा, सोपी आयडिया सांगतो पहा. एक पुठ्ठा घ्या, त्याला कर्कटकने होल पाडा आणि ते फिरवा. तुम्ही लहानपणी कधी केला असेल असं उद्योग, कर्कटकने गोल गोल फिरवणं. ओके, तो जे कर्कटक आहे ते नॉर्मल आहे पहा. म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणतात, नॉर्मल असं म्हणतात पहा. ह्या नॉर्मलचे डायरेक्शन दाखवण्यासाठी आपल्याला DRS डायरेक्शन रेशोज महत्त्वाचे आहेत पहा. आणि एक प्लेनमधला पॉईंट माहिती झाला की आपल्याला इक्वेशन इझिली काढता येईल पहा. पहिले इक्वेशन दिलं पहा तुम्हाला. एन कॅप युनिट वेक्टर ऑफ नॉर्मल, पी इज डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू नॉर्मल, आर बार एन कॅप, वेअर एन कॅप इज इक्वल टू व्हॉट, ट्राय टू अंडरस्टँड. एन कॅप इज इक्वल टू एन कॅप. हा जो एन कॅप आहे हा काय पहा, इथे लिहितो मी. एन कॅप इज इक्वल टू एन कॅप इज इक्वल टू एन बार अपॉन मॉड ऑफ एन बार. कुठला कॅप, कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर आहे पहा. पी, पी इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. एक्स प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल टू 0, वेअर D इज इक्वल टू रूट ऑफ A² B² C². या पद्धतीने ओरिजिन पासूनचं डिस्टन्स असतं पाय. ओके, या पद्धतीने एक्स प्लस BY प्लस Z प्लस D या पद्धतीने तुम्हाला इझिली काढता येईल पहा. पासिंग थ्रू पॉईंट A बार अँड परपेंडिक्युलर टू N बार असेल तर काय येतं पहा. दिस इज द बेसिक फॉर्म्युला. R बार डॉट N बार A बार डॉट N बार. ओके, या पद्धतीने R बार डॉट N बार A बार डॉट N बार काय पहा, या पद्धतीने. ओके, दुसरं पासिंग थ्रू A बार B बार C बार. R बार इज इक्वल टू A बार लॅम्बडा B बार म्यू C बार. इथे एक फॉर्म्युला लिहिला आहे पहा. A इन ब्रॅकेट X मायनस X1, B इन ब्रॅकेट Y मायनस Y1 Z1. X1 Y1 हे दिलेले पॉईंट्स आहेत पहा. ओके, तर ABC आर DRS. X मायनस X1 Y मायनस Y1 Z मायनस Z1 X2 मायनस X1 Y2 मायनस Y1 Z2 इज इक्वल टू 0 असतं पहा. ओके, पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स. 2 प्लेन असेल तर P1 लॅम्बडा P2. पहिल्या प्लेनचं इक्वेशन घ्यायचं, दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन घ्यायचं, त्याला लॅम्बडा लावायचं, इज इक्वल टू 0. पासिंग थ्रू A बार पॅरल टू B बार C बार. B बार C बार काय असतं पहा, ह्याचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा पहा, N बार म्हणजे, आणि ओरिजिनल फॉर्म्युला रिकॉल करायचं. R बार डॉट N कॅप इज इक्वल टू A बार. हा फॉर्म्युला असा पण लिहिता येतो, X मायनस X1 Y मायनस Y1 Z मायनस A1 B1 C2 A2 B2 C2 इज इक्वल टू 0. ओके, पहा पासिंग थ्रू 3 पॉईंट्स असेल तर एक ट्रिक पण सांगतो तुम्हाला. ट्रिक नंबर 1, passing through 2 or 3 points. Passing through 2 or 3 points काय येतं पहा. 2 or 3 points काय करायचं पहा, आयडिया. ट्रिक नंबर 1 आहे पहा. पासिंग पॉईंट असून तो प्रत्येक इक्वेशनच्या प्लेनमध्ये ऑप्शनमध्ये रिप्लेस करायचा पहा. पॉईंट रिप्लेस इन इच ऑप्शन. असे जर ऑप्शन 2 मिळाले तर यूज रेग्युलर मेथड. रेग्युलर मेथड कोणती सर, पासिंग थ्रू 3 पॉईंटचे बघा ही वापरायची. पासिंग थ्रू A बार B बार अँड C बार ही मेथड वापरायची. यूज फॉर्म्युला 5 ऑर यूज फॉर्म्युला 5. हे कधी वापरायचं पहा, मोर दॅन 2 ऑप्शन असेल तर. मोर दॅन 1 2 ऑर मोर दॅन 2
ऑप्शन्स असतील तरच वापरायचं, अदरवाईज नाही. एक ऑप्शन असेल तर लगेच आन्सर मिळून जाईल. पहा, हे अतिशय भारी ट्रिक आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतोच, पण हे फॉर्म्युला लक्षात घ्या. या फॉर्म्युलाचा एक स्क्रीनशॉट घ्या. अजून काही फॉर्म्युले ते पण एकत्र करूया आणि पुढे जाऊया. तिन्ही तुम्हाला आयडिया समजली असेल. ज्या त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला रिमाइंड करतोयच मी, काळजी करू नका. ओके. अँगल बिटवीन टू प्लेन्स कॉस थिटा इज इक्वल टू एन बार डॉट n2 n mod of n bar n1 bar mod of n2 bar a1 a2 b1 b2 c1 c2 root of a1 b2 आणि इथं c2 स्क्वेअर राहिला, c2 स्क्वेअर. ओके, या पद्धती प्लेन आणि लाईन मध्ये हे मॉड नसतं. पहा, मॉड नाहीत. पहा, साइन थिटा हा ॲक्युट अँगल पण ऑप्टिव्स अँगल येऊ शकतो. पहा, तेव्हा मॉड नाही टाकायचं. ओके, a1 a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर a1 b b1. ओके. कोप्लॅन कंडिशन काय? पहा, कोप्लॅन कंडिशन x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस a1 मायनस a2 b1 इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. पहा, तर लाईन त्या गिवन लाईन्स काय असतात? पहा, कोप्लॅन असतात. डिस्टन्स फ्रॉम x1 y1 z टू द प्लेन ax प्लस by प्लस z ax1 by1 c z1 अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. या पद्धतीने d इक्वल टू डिस्टन्स काढता येतं. पहा, ओके. ते सगळे फॉर्म्युले लक्षात घ्या आणि सुरू करू. याच्यावर आधारित MCQ एक 25 MCQ आहेत. पण काय काय रिपीटेड आहेत. पहा, एक 5 ते 6 प्रकार इम्पॉर्टंट आहेत. पहा, ते तुम्हाला योग्य वेळेस सांगतोच. पाहूया पुढचा. तर पहिलाच क्वेश्चन पाहूया. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन. दोन प्लेनचं इक्वेशन दिलं तर इक्वेशन ऑफ प्लेन कसं काढतात? पहा, याला P1 म्हणायचं. हा P1, हा P2. कधी कधी इकडं नंबर असतो त्याला इकडे घ्यायचं. पहा, आणि दोघांना कंबाईन करायचं. पहा, आणि दोघांना कंबाईन केल्यानंतर पॅरल टू द लाईन, या लाईनला पॅरल आहे. पहा, पॅरल म्हणजे काय होतं? पहा, लक्षात घ्या. प्लेनचं मेन काम काय असतं? पण नॉर्मल. या प्लेनला दुसरी प्लेन नॉर्मल पॅरल आहे. पहा, हे बघा, ही प्लेन ह्याची नॉर्मल येईल, ह्याची नॉर्मल येईल. पहा, दोघांच्या नॉर्मल येतील. पहा, पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स अँड पॅरल टू द लाईन म्हटलंय. पहा, सॉरी, पॅरल टू द लाईन म्हटल्यानंतर ही नॉर्मल येईल, ही लाईन येईल. पहा, ही जी नॉर्मल आहे ही लाईनला काय येईल? पहा, परपेंडिक्युलर. जेव्हा जेव्हा परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस एक महत्त्वाची कंडिशन असते, a1 a2 b1 b2 c1 c2 इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा. त्या कंडिशनने आपण क्वेश्चन सोडू शकतो. त्याचे DRS काय येतील बघा. हे लाईनचे गिवन लाईन इतर येतो मी. गिवन लाईन काय? पहा, x मायनस 1 अपॉन 1 y प्लस 2 अपॉन 1 इज इक्वल टू काय? पहा, 7 मायनस झेड आहे. पहा, अपॉन 1. पण इथं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेताना x मायनस x वर y मायनस y1 असं घ्यायचं. पहा, म्हणजे असं करूया. याला x मायनस 1 अपॉन 1 y प्लस 2 अपॉन 1 आणि ह्याला थोडंसं ॲडजस्ट करा. झेड मायनस 7 खालच्याला मायनस 1 करा. अशा प्रकारे DRS येतील. पहा, तुमच्याजवळ 1 1 मायनस 1. ओके, 1 1 मायनस 1. यांचा आन्सर जर 0 आलं, a1 a2 b1 b2, तर काम सोपं होऊन जातं. पहा, 1 जा 1 1 जा 5 0. ओके, आता हे झाल्यानंतर पहा, इक्वेशन ऑफ प्लेन कसं काढायचं? पहा, हे परपेंडिक्युलर येईल. पहा, इक्वेशन ऑफ प्लेन बघा मी काय लिहितो ते. इक्वेशन ऑफ प्लेन इज फॉर्म्युला काय येतो? पहा, P1 प्लस लॅम्बडा P2 इज इक्वल टू 0. P1 इक्वेशन काय? पहा, पहिलं x प्लस 2y मायनस 3z प्लस 2 इक्वल टू 0. x प्लस 2y मायनस 3z प्लस 2 इक्वल टू 0. पहिलं प्लेन लिहिलं. पहा, इक्वेशन. लॅम्बडा टाकायचं, दुसरं इक्वेशन घ्यायचं. दुसरं इक्वेशन काय? 6x प्लस y प्लस z प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, आता काय करायचं? एक्सचा कोएफिशियंट गोळा करा. पहा, इकडून 1 येईल, इकडून 6 लॅम्बडा. बघा काय करतो? 1 प्लस 6 लॅम्बडा x 2 प्लस लॅम्बडा y मायनस 3 प्लस लॅम्बडा z आणि पुढे करायला पहा 2 प्लस लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा ह्याचे DRS पहा. DRS ऑफ नॉर्मल ऑफ प्लेन. जे x y z चे कोएफिशियंट असतात ते DRS असतात. पहा, काय येईल? पहा, a1 b1 c1 1 प्लस 6 लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा मायनस 3 प्लस लॅम्बडा आणि ह्याचे DRS घेतले. ह्याला काय म्हणूया? a2 b2 c2. आताच मी सांगितलं तुम्हाला a1 a2 b1 b2 c1 c2 इज इक्वल टू 0 येतं. पहा, या पद्धतीने
1 मायनस 1 आहे पहा, त्यामुळं इझिली जमल तुम्हाला. ओके, 5 1 5 मायनस 1 4 अँड मायनस. एक सोपी आयडिया पण आहे याला, पण ती नंतर सांगतो. अगोदर रेग्युलर मेथड पाहूया, मग एक शॉर्टकट ट्रिक पण सांगतो तुम्हाला. हे बघा A1, आता काय करायचं पहा, परपेंडिक्युलर असल्यामुळे A1 A2 B1 B2 C1 C2 एवढी डिटेल लिहायची गरज नाही CETच्या दृष्टीने, पण मी तुम्हाला समजण्यासाठी देतोय. आता पहा, 1 याला मल्टिप्लाय करायचं. 1 इन ब्रॅकेट 1 प्लस 6 लॅमडा, 1 इन ब्रॅकेट 2 प्लस लॅमडा, मायनस 1 इन ब्रॅकेट मायनस 3 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. लॅमडाची व्हॅल्यू काढून घ्यायची. 1 प्लस 6 लॅमडा ॲज इट इज, 2 प्लस लॅमडा ॲज इट इज, प्लस 3 मायनस 3 लॅमडा इज इक्वल टू 0. 6 आणि 7 आणि 3 4 लॅमडा येईल पहा. 3 प्लस 2 प्लस 5 6 येईल पहा, इज इक्वल टू 0. ओके, काय केलं पहा, सगळे नंबर एकत्र केले. 3 प्लस 2 5 6 झालं, आणि इथं काय झालं 7 मायनस 3 4 लॅमडा. आता काय करायचं पहा, 6 प्लस 4 लॅमडा इज इक्वल टू 0 आहे. 4 लॅमडा असाच ठेवतो, मायनस 6 लॅमडा इज इक्वल टू काय पहा, मायनस 6/4, म्हणजेच 2 3 जा 2 2 जा, बेत्रिक 6 बेदुने 4, मायनस 3/2 येईल पहा. ही व्हॅल्यू उचला आणि ह्या इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं. कुठल्या, ह्या बघा इक्वेशन 1 मध्ये टाकायचं, म्हणजे बरोबर पहा. एक्स प्लस 2y इथे लिहितो मी, एक्स प्लस 2y मायनस 3z प्लस 2 प्लस लॅमडा. लॅमडाची व्हॅल्यू किती आली पहा, मायनस 3/2. लॅमडाची व्हॅल्यू परत एकदा चेक करा, व्यवस्थित केली का आपण. DRS बरोबर झाले का, 1 मायनस 1 करेक्ट झाले सर. P प्लस लॅमडा 2, एक्स प्लस क्वेश्चन बरोबर लिहिलं का, 1 प्लस 6 लॅमडा करेक्ट आहे पहा. 2 प्लस लॅमडा आणि मायनस 3 प्लस लॅमडा करेक्ट. आणि यांचा प्रॉडक्ट घेतला मी, 1 इन ब्रॅकेट 6 लॅमडा प्लस लॅमडा, 7 लॅमडा झाला, 7 मधून 3 गेला, 4 लॅमडा. ओके सर, इथे एक महत्त्वाची गडबड झाली, मायनस 1 लॅमडा, म्हणजे काय पहा, हा लॅमडा आणि हा लॅमडा कट होईल पहा. काय राहिलं पहा, आता 6 लॅमडा राहिला फक्त. व्हॉट इज द रिमेनिंग 6 लॅमडा. 6 लॅमडा, 3 प्लस 2 5, 5 प्लस 1 6, 6 त्या बाजूला टाका, मायनस 6 लॅमडा इज इक्वल टू काय पहा, मायनस 1. मायनस 1 इथे टाकून द्यायचं पहा, म्हणजे आलं उत्तर पहा. अशा प्रकारे इक्वेशन इझिली जमल, दाखवतो तुम्हाला कसं आलं ते. P1 प्लस लॅमडा 2 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकून देऊया. कसं टाकणार सर, ह्या बघा इथे एक्स प्लस 2y मायनस 3z प्लस 2, एक्स प्लस पाहता घ्या, एक्स प्लस वाय मायनस 3z प्लस 2 मायनस मायनस काय येतं पहा, मायनस 1 इन ब्रॅकेट 6x प्लस वाय प्लस झेड प्लस 1 इथे टाकतो मी. प्लस 1 इज इक्वल टू 0. मायनस 1 साईन बदलेल पहा, कसं येईल पहा, एक्स प्लस वाय मायनस 3z प्लस 2, मायनस 1 साईन बदला, मायनस 6x मायनस वाय मायनस झेड मायनस 1 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 6x काय येईल पहा, मायनस 5x, वाय आणि वाय कट होईल पहा, मायनस 4z, 2 मायनस 1 1 इज इक्वल टू 0. बरोबर झालं सर्व बघा. एक्स प्लस वाय, एक्स प्लस 2 आहे पहा, तेव्हा कट ना 2y मायनस वाय काय येईल पहा, वाय येईल इथे येतो मी, मायनस 5x प्लस वाय मायनस 4z प्लस 1. आता साईन बदला, 5x मायनस वाय प्लस 4z मायनस 1 त्या बाजूला टाकू शकता. 5x प्लस वाय मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 1, किंवा एका बाजूला घ्या, 5x मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 1. बी इज द आन्सर. पहिला खूप वेळ लागला पहा, त्याला काय आयडिया आहे का आहे, परंतु त्याने काय होतं पहा, 2 आन्सर येऊ शकतात, तेव्हा मी ती रिस्क नाही पकडली. 5x मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 1, त्याने बी आणि डी आन्सर आला असतं पहा ट्रिकने. त्यापेक्षा रेग्युलर मेथड वापरली. परत एकदा सांगतो काय केलं पहा, P1 प्लस लॅमडा P2, P1 हा आहे पहा, बघा हे इक्वेशन नंबर P1 आहे, हे P2 एकत्र केलं इज इक्वल टू 0. x चे कोइफिशियंट गोळा केले, y चे कोइफिशियंट गोळा केले, झेडचे त्याला A1 B1 C1 म्हटलं, A2 B2 C2 ऑलरेडी काढलेलं होतं पहा.
A1 A2 B1 B2 C1 C2 इज इक्वल टू 0 याचा उपयोग करून आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन मिळालं पहा 5x मायनस वाय प्लस 4z इज इक्वल टू 1 बी इज द आन्सर. ओके चालतं. फक्त इथं काय येतं बघा -1 येतं +1 आलं तर +1च्या अपोजिट -1 आला तिकडे गेल्यावर काय झालं पहा +1 झाला. ओके या पद्धतीने बी आन्सर आलं. तर पहिल्याच क्वेश्चनचा आन्सर झालं पण दुसरं पाहूया. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2 3 1 अँड पॅरल टू वाय ॲक्सिस. पॅरल टू वाय ॲक्सिस आहे परंतु एक सोपी आयडिया शिकवली मी तुम्हाला. पासिंग थ्रू 2 पॉईंट्स किंवा 3 पॉईंट्स असेल तर रिप्लेस करायचं पहा. पहिली व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये टाकून बघायची, दुसरी टाकायची, तिसरी. 2 ऑप्शन आले तरच रेग्युलर मेथड वापरायचे, अदरवाईज नाही. बघा आता x इज इक्वल 2 टाका, y इक्वल टू 3 टाका, z इज इक्वल टू 1 टाका. सर y टाकायला जागाच नाही. x इज इक्वल 2 टाका, z इज इक्वल टू 1. 2 + 1 इज इक्वल टू 3 येतं पहा. पहिला ऑप्शन गेला. ओके 2 + 1 सर ह्याच्यात घ्या आता 2 + 1 इज इक्वल टू 3 येतं. हा ऑप्शन असण्याची पॉसिबिलिटी आहे. चलो आगे. z - 1 z किती आहे सर 1 आहे. 1 + 2 3 3 - 2 इज इक्वल टू 0 येत नाही पहा. सी पण गेला. डी बघूया आता. डी काय सर 2 - 1 इज इक्वल टू 2 पैकी एक ऑप्शन आहे पहा. 2 आणि 1. आता याच्यामध्ये दुसरी व्हॅल्यू टाका एक्स आणि झेडची आहे बघा. ही एक्स हा आणि झेड आहे. 4 + 3 7 येतं पहा. हा गेला. ह्या टाका 4 + 3 द डी इज द करेक्ट आन्सर. संपलं. फक्त व्हॅल्यू रिप्लेस करायची. पहिल्या व्हॅल्यू टाकल्यानंतर जर 2 ऑप्शन आले तर 2 पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे का बघायचं. एक ऑप्शन जर येत नसेल, 2 ऑप्शन येत असतील तर दुसरी व्हॅल्यू टाकायची. या पद्धतीने आरामशीर जमतं पहा. ओके तर 2 क्वेश्चन सोडवले. एक क्वेश्चन व्यवस्थित सोडवला, एक थोडासा लेंथली होता आणि एक डायरेक्ट होता पहा शॉर्टकटने. याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊया. 1 2 3 पुढचा क्वेश्चन घ्या. तिसरा क्वेश्चन काय येतो पहा. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2 - 1 अँड पॅरल टू द. 2 लाईनला पॅरल आहे पहा. अगोदर पासिंग थ्रूनी 2 आन्सर येतात का बघूया अगोदर. हे जी व्हॅल्यू आहे 2 - 1 3 प्रत्येक ह्याच्यात टाकून बघायचे पहा. 8 2 16 आणि 1 15 येतं पहा. 15 आणि 13 3 39 वेगळंच आन्सर येतं पहा. ए सॅटिस्फाय होत नाही पहा. तुम्ही करून बघा वाटलं. 1च्या जागी 2 टाकायचं, वायच्या जागी -2 1 2 2 2 4 वजा 1 3 आलं पहा. 3 - 3 0 येतं पण इथं 1 दिलं पहा. बी पण नाही येत. कसं काय समजलं. 1च्या जागी 2 टाका, वायच्या जागी -1 टाका, झेडच्या जागी -3 टाका. -1 -3 2 to the 4 0 येतं पहा पण ते आन्सर नाही आलं. ठीक आहे आता तिसरं बघूया. 3 to the 6 + 1 7 7 + 3 10 10 - 10 0 येतं पहा. इट मे बी. डी पण चेक करूया. 8 2 16 वजा 14 2 आलं पहा. 2 आणि 37 3 40 50 त्यात एक नाही येत पहा. विच इज द करेक्ट आन्सर. सी. रेग्युलर मेथड कशी होती पहा. याचे DRS काढायचे, त्याचे DRS काढायचे. याला सी बार डी बार म्हणायचं, एन बार काढायचा पहा. ओके असा एखादा क्वेश्चन डबल आला तर मी सांगतो तुम्हाला. कॉर्डिनेट ऑफ द प्लेन वेअर द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स अँड इंटरसेक्ट द प्लेन. ओके क्वेश्चनचं मिनिंग समजून द्या. कॉर्डिनेट्स ऑफ द प्लेन वेअर द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स अँड इंटरसेक्ट द प्लेन्स आर. कॉर्डिनेट्स काढायचे पहा. कॉर्डिनेट्स कसे येईल पहा. लाईन जॉईनिंग एक आणि प्लेन या दोघांना इंटरसेक्ट करतं पहा. एक लाईन आहे AB. हा ए आणि बी आहे समजा. डायग्राम हे समजून घ्या. ए किती आहे सर 2 - 3 1. बी किती आहे 3 - 4 - 5. ओके अँड इंटरसेक्ट द प्लेन्स. coordinates of the point where the line joining the points and intersect the planes. ही लाईन AB एका प्लेनला इंटरसेक्ट करते तर कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करला असं विचारलं पहा. इंटरसेक्शनला काय होतं पहा. हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. प्रत्येक व्हॅल्यू टाकून बघूया प्लेनमध्ये. 2 - 2 येईल सर. +2 0 येतं +7 आन्सर ए येऊ शकतं पहा. बी चेक करूया. 2 + 2 4 4 + 3 इज इक्वल टू 7 इट मे बी. बघा 2-3 ऑप्शन आल्यानंतर काय करायचं. बरं झालं ह्या टाईपचा क्वेश्चन आला आपल्याजवळ. 2 2 4 आणि 1 5 आणि 2 7 ते पण येतं पहा. 1 + 7 9 9 - 2 7 ऑल ऑप्शन्स आर पासिंग थ्रू ऑल पॉईंट्स. मग दुसरं पॉईंट टाकायचं पहा. इंटरसेक्ट प्लेनमध्ये टाकलं आपण. आता पहा लाईन AB आहे. द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट वेअर द लाईनिंग द पॉईंट्स 2 - 3 अँड 3 - म्हणजे हा X1 Y1 Z1 दिला आहे.
coordinates of the point where the line joining the points and intersect the planes. A B झालं पहा x2 y2 z2. ओके, लाईनचं इक्वेशन तयार करूया. लाईनचं इक्वेशन कसं करतात माहिती आहे, आठवतं बघा, x मायनस x1 x2 मायनस x1 y मायनस y1 y2 मायनस y1 z मायनस z1 आणि z2 मायनस z1. हे लाईनचं इक्वेशन तयार आहे. दोन्ही लाईन अगोदर लाईनचं इक्वेशन करूया, नंतर प्लेनचं पण घेऊया. ओके, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका सर. x मायनस 2 अपॉन 3 मायनस 2 1 y मायनस y1 y प्लस 3 येईल पहा, मायनस 4 प्लस 3 मायनस 1. पुढे जाऊया. z मायनस 1 मायनस 5 मायनस 1 मायनस 6. ओके, DRS आले, खाली पॉईंट आलेत पहा. काय म्हटलं पहा, हे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट वेअर द लाईन्स इंटरसेक्ट द प्लेन. हे प्लेनला एक इंटरसेक्ट करते पहा असं आहे पहा, प्लेन लाईन इंटरसेक्ट करते पहा असे. म्हणजे ए बी बार काय पहा, एन बार आहे. एन बार मिळाले पहा आपल्याला, एन बार इझिली मिळाले पहा. आणि पासिंग थ्रू इंटरसेक्ट द प्लेन म्हटलंय पहा, प्लेनचं इक्वेशन दिलंय पहा, कुठल्या पॉईंटमध्ये येईल असं विचारलेलं पहा. प्लेनचं इक्वेशन दिलं 2x प्लस y प्लस z इज इक्वल टू 7. प्लेनचं इक्वेशन आहे. काय येईल पहा आता पहा. The coordinates of the point where the line joining the points and intersect the plane 2x plus y plus z is equal to 0 is equal to 7 आहे पहा. The coordinates of the point where the line joining the points हे प्लेनला करते पॉइंट. हे बी पहा. तर हा जो प्लेनला इंटरसेक्ट करतो तो पॉइंट काढायचा पहा, प्लेन आणि लाईनचा. 2x प्लस y प्लस z इज इक्वल टू 7 आहे. आता काय करू, ह्याला लॅमडा टाका. x इज इक्वल टू काय पहा लॅमडा प्लस 2, y इज इक्वल टू काय पहा मायनस लॅमडा मायनस 3, z इज इक्वल टू काय पहा मायनस 6 लॅमडा प्लस 1. ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्यायच्या पहा पूर्णपणे. कसं टाकणार पहा, 2 इन ब्रॅकेट x आहे पहा, x च्या जागी काय टाकायचं लॅमडा प्लस 2, y च्या जागी काय टाकायचं मायनस लॅमडा मायनस 3, झेडच्या जागी काय टाकायचं मायनस 6 लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू 7. व्हॅल्यू सोडूया आता. 2 लॅमडा प्लस 4 मायनस लॅमडा मायनस 3 मायनस 6 लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू 7. सगळे लॅमडा एकत्र करा. 2 लॅमडामधून एक गेला, 1 लॅमडा राहतो पहा. 1 लॅमडा मायनस 6 मायनस 5 लॅमडा, 4 आणि 3 1 1 अधिक 1 2 7 मायनस 5 लॅमडा इज इक्वल टू 5 पहा. लॅमडा इज इक्वल टू काय येतं पहा मायनस 1. लॅमडाची व्हॅल्यू मिळाली. आता लॅमडाची व्हॅल्यू मिळाल्यानंतर फार सोपं काम झालं पहा. ह्याच्यामध्ये कुठे टाका, इक्वेशन मिळून जाईल पहा. पुट इन 1, इथं लिहितो मी, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर काय येतं पहा. इक्वेशन 1 मध्ये लॅमडाची व्हॅल्यू मायनस 1 काय पहा, x मायनस 2 अपॉन 1 इज इक्वल टू लॅमडा आहे. लॅमडाची व्हॅल्यू ऑलरेडी मिळाली मायनस 1. x मायनस 2 मायनस 1 ह्याला इकडं रिप्लेस करा, मायनस 1 प्लस 2 x इज इक्वल टू काय पहा 1. x इज इक्वल टू 1 दोन ठिकाणी पहा, बी किंवा डी आन्सर असू शकतो. ओके, y घेऊया सर. वायचं काय घ्यायचं पहा, y इज इक्वल टू मायनस लॅमडा मायनस 3. लॅमडाची व्हॅल्यू ऑलरेडी मिळाली पहा, मायनस मायनस 1 प्लस 3 वजा अधिक 1 होतं 3 प्लस 1 y इक्वल टू काय पहा 4. y इक्वल टू 4 आलं पहा, 1,4. बरोबर केलं का बघा. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह प्लस 1 y इक्वल टू मायनस लॅमडा मायनस 3 आहे. 1 मायनस 3 काय पहा मायनस 2. 1 मायनस 2 1 मायनस 2 कुठे पहा ह्या ठिकाणी डी ठिकाणी. सर आता 7 येतं का बघा, झेडची व्हॅल्यू घ्या. झेडची व्हॅल्यू काय पहा मायनस 6 लॅमडा प्लस 1 मायनस 6 मायनस 1 प्लस 1 6 प्लस 1 काय पहा 7. झेड इज इक्वल टू 7 आलं पहा. 1 मायनस 2 7 अशा प्रकारे आन्सर डी आलं पहा. ओके, मिनिंग समजलं तुम्हाला. ही लाईन दिली आहे पहा, ही लाईन प्लेनला इंटरसेक्ट करते
याच्यामध्ये लाईनमध्ये पॉईंट दिलेत पहा, ए आणि बी. या लाईनचं इक्वेशन काढलं आणि प्लेनला कुठे इंटरसेक्ट करते ते काढण्यासाठी कॉर्डिनेट्स काढून घेतले पहा. कॉर्डिनेट्स काढल्यामुळे सोपं झालं आणि ते व्हॅल्यू ह्याच्यात रिप्लेस करून टाकले पहा. 1 - 2 7. डी इज द आन्सर. ओके, हे तर ऑलरेडी काढले आपण. ओके, हे कसं काढलं माहिती आहे तुम्हाला, पॉईंट रिप्लेस करून बघितले पहा. जर समजा असे 2 ऑप्शन आले असते तर इथले पॉईंट टाकायचे पहा. 1 - 2 0 हे रिप्लेस करता आलं असतं, पण एका पॉईंटमध्येच आन्सर आलं. क्वेश्चन 3 झाला, क्वेश्चन 4 झाला. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला क्वेश्चन 5 करायला सोपं जाईल. क्वेश्चन 5. 1 2 3. The foot of perpendicular from the origin to the plane, then the equation of plane is. हे बघा असं आहे, मिनिंग समजून घ्या. हा फूट ऑफ परपेंडिक्युलर दिला असा, हा फूट ऑफ परपेंडिक्युलर पहा, ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द, हा O00 आहे. ओके, आणि हा फूट ऑफ परपेंडिक्युलर 2 - 1 4. या प्लेनचं इक्वेशन काढायचं पहा. जेव्हा जेव्हा प्लेनचं इक्वेशन काढायचं त्यावेळेस हा पॉईंट सॅटिस्फाय करणार पहा. प्रत्येक व्हॅल्यू टाकून बघूया. 2 to the 4, 4 - 1 3, 3 + 19, 19 - 19 = 0. पहिलाच ऑप्शन येतोय पहा. सेकंड टाका सर. 2 - 1 1 येईल, 1 + 4 5. सेकंड पण येतं पहा. असे 2 ऑप्शन यायला लागले की लगेच स्टॉप करायचं पहा, पुढचं चेक करायची गरज नाही. ओके, एक ऑप्शन आलं तर आन्सर ठीक आहे, 2 यायला लागलं की मग दुसरी आयडिया करायची पहा. तर फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन, याला एक शॉर्टकट पण आहे पहा. असा फॉर्म्युला आहे. अगोदर ट्रिक सांगतो, ट्रिक नंबर 2. एक तर तुम्हाला सांगितली पासिंगवाली, दुसरी पाहायची. हा फूट ऑफ परपेंडिक्युलर दिला तुम्हाला, समजा ABC. एकदम सोपं आहे पहा. फक्त याला x + by + CZ लावून टाकायचं, उत्तर तयार पहा. x + by + CZ + D. D काय असतो पहा, D = रूट ऑफ A² B² C². ओके, या पद्धतीचं मला पहा. A² B² C² काय पहा, ABC दिलं पहा. 2 - 1 4. 2चा स्क्वेअर 4 येईल पहा सर. -1चा स्क्वेअर 1 येतो, आणि 4चा स्क्वेअर काय येईल पहा 16. 17 आणि 4 21 येईल पहा, √21. डी सॉरी, ह्याचा फार असं शॉर्टकट आहे पहा. x + by + CZ = A² B² C². हा शॉर्टकट आहे पहा. इथं काय येईल पहा, 4 + 1 + 16 x, 2x - y + 4z, 2x - y + 4z. 2 - 1 4 आहे ना, करेक्ट. 2x - y + 4z = A² B² C². 5 आणि 16. आता याला इकडे पाठवूया. 21 येईल पहा. 2x + y + 4z - 19. 2x - y + 4z = 21 येईल पहा. इथं टाका. -21 = 0. द D इज द आन्सर. हा शॉर्टकट लक्षात ठेवा. कधी वापरायचं पहा, इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं, ओरिजिन पासून तुम्हाला पास करतोय 0 0 0. ट्रिक नंबर 2 सांगितली पहा. ओके, काय काय अनावश्यक भाग काढतो म्हणजे तुमच्या डोक्यात फिट बसेल पाहिजे. हे बघा, हे नको आपल्याला. शॉर्टकट लक्षात आला. परत एकदा रिपीट करतो पहा. हे बघा, इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं, ओरिजिन पासून फूट ऑफ परपेंडिक्युलर दिलाय पहा. x + by, फक्त ह्याला x लावायचं, ह्याला y लावायचं, ह्याला z लावायचं, आणि = A² B² C². ह्याचा स्क्वेअर करायचं, संपलं. व्हेरी सिम्पल आयडिया, व्हेरी इझी. देअरफॉर वी गेट द आन्सर D. अजून एक क्वेश्चन येईल पहा पुढं, नंतर सांगतो. ओके, द ॲक्यूट अँगल बिटवीन R' अँड द प्लेन आणि ह्याचा अँगल काढायचा असलं तर sin θ वापरतात पहा फॉर्म्युला. sin θ = अगोदर ABC काय दिलंय बघा, लाईनचं A1 B1 C1 म्हणायचं पहा. A1 B1 C1 1 1 1. ABC काय येईल पहा, ABC याचे घ्यायचे पहा, प्लेनचे नॉर्मलचे, म्हणजे 2 - 1 1. ओके, अगोदर काय करायचं पहा, हे करण्या अगोदर A1 B1
CC1 करून घ्यायचं पहा. 1 इंटू 2 2 येईल पहा. -1 +1 आणि 3 - 2 येईल पहा. 2. ओके सर. आणि पुढे घ्यायचं पहा. √A1² B1² C1² इंटू √A² B² C² यांचा स्क्वेअर काय येईल पहा. 1चा स्क्वेअर 1 1 1 1 √3 येतो पहा. इंटू 2चा स्क्वेअर 4 4 आणि 1 5 5 आणि 1 6 √6 येईल पहा. √18 साइन थिटा बरोबर ह्याचा आणि ह्याचा रेशो असतो पहा. 2/√18 √18ला फोडू शकता तुम्ही. 9 2 9 2 18 मराठीमध्ये म्हणजे 3√2 येईल पहा. वरच्या 2ला फोडता येईल का? हो सर फोडता येईल. कसं फोडता येईल पहा. √2 इंटू √2 एक √2 निघून जाईल पहा. काय राहील पहा. √2/3 साइन थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स √2/3 सी इज द आन्सर. संपला. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे पहा. साइन थिटा इज इक्वल टू दिस 1 अपॉन रूटचा प्रॉडक्ट बरोबर काय येतो पहा. साइन थिटा येतो. क्वेश्चन 6 पण झालेला आहे पहा. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन 7 कडे जाऊ. एक ट्रिक सांगितली ती लक्षात घ्या. 1 2 3 इफ द अँगल बिटवीन द प्लेन. परत तोच क्वेश्चन आला पहा. फक्त मी काय सांगितलं पहा. साइन थिटा तिथं व्हॅल्यू दिलेली पहा. अगोदर लॅम्बडा काढून घ्यायचा त्यामध्ये 1 पण ॲड करा. 1 ॲड करा. आपल्याला आन्सर काय येतं ते मी सांगून ठेवतो. हा तुम्हाला ठेवला आहे. पण समजा अडलंच तर गिव्ह मी इन डिस्क्रिप्शन बॉक्स द आन्सर इज 8/3 म्हणजे ॲक्च्युअली लॅम्बडा इज इक्वल टू 7/3 येतं. टोटल आन्सर काय येतं पहा. 8/3. लॅम्बडा इक्वल टू 5/3 येईल पहा. त्यामध्ये 1 ॲड केलं का येतं आन्सर 8/3. 8/3 इज द आन्सर. सी इज द आन्सर. द लाईन lies in the plane which is perpendicular to plane. ओके देन के इक्वल टू. पण 2 कंडिशन्स आहेत पहा. लाईज असल्यानंतर हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार पहा. कुठला पॉईंट लाईज आहे पहा. हे बघा यातला याच्यावरून पॉईंट काढा. पॉईंट कसे काढायचे. x - x1 -1 येईल पहा. y - y1 के येईल पहा. z - z1 के येईल पहा. लाईज ऑन 2x प्लस py प्लस 7z - 41 इज इक्वल टू 0. लाईज हा शब्द आला की रिप्लेस करून टाकायचं. एक्सच्या जागी -1 टाका. 2 इंटू -1 पी तसा राहील पहा. वायच्या जागी काय येईल पहा. के 7 इंटू 4 -21 इज इक्वल टू 0. -2 पी के 28 मधून 21 गेले 7 0. पी के इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 1 पी के इक्वल टू 5 येईल पहा. परपेंडिक्युलर टू द. हीच लाईन परपेंडिक्युलर आहे पहा. परपेंडिक्युलर असल्यानंतर काय येईल पहा. याला परपेंडिक्युलर पहा. ह्याचे डायरेक्शन रेशोज येतील पहा. म्हणजे काय येईल पहा. ह्याच्यातून काढलेले आपण डायरेक्शन रेशोज काय येतील पहा. 2p7 यातलं घ्या 1 p इंटू 4 7 इंटू -2 0. 2 अधिक 4p - 14 4p - 12 इज इक्वल टू 0. 4p इज इक्वल टू p इक्वल टू किती येईल पहा 3. p मिळाला k मिळाला सर. हा p मिळाला 2 नंबरला. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 pk इक्वल टू 5. p किती येईल पहा 3 येईल आणि k तसाच ठेवा. k ची व्हॅल्यू इझिली निघेल पहा 5/3. 5/3. पण त्यांनी काय म्हटलं पहा. k ची व्हॅल्यू काढा. 4p इथं काय इथं पहा. एक मिनिट बघा. ह्याच्या डायरेक्शन रेशो बरोबर घेतले का बघा. परपेंडिक्युलर टू प्लेन. लाईज इन द प्लेन अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. पहा प्लेनला प्लेन बरोबर आहे. 2 इंटू 1 2 आलं पहा. p इंटू 4 4p आलं पहा. 7 इंटू -2 -14 आलं. 2 -14 -12 आलं पहा. तिकडे गेल्यानंतर 4 आलं. p इक्वल टू 3 करेक्ट आहे पहा. पी के इक्वल टू किती पहा 5 आहे का. हे पण चेक करूया. -1 के आणि 4
लाईज ऑन द लाईन 2x + py + 7z - 41 आहे इथं 21 घेतलं पहा. म्हटलं काहीतरी मिस्टेक झाली पहा. ठीक आहे, काय हरकत नाही. 7 चौक 28 -2 आलं, pk आलं 28 - 41 -13 राहील पहा. -13 म्हणजे इथं pk = 15 येतं पहा. ओके, ह्याच्यात टाकू शकता 15. सर पीच व्हॅल्यू मिळालेली मला 3k. k = किती येईल पहा 5 इज द आन्सर. k = 5. ओके, इथं जरा थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली होती पहा, 5 पाहिजे. k = 5. ओके, 5 आहे बरं काय. अशा प्रकारे 2 क्वेश्चन. इथं ओरिजिनल प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा, म्हणजे मूळ पेपरमध्येच होती, त्यावेळेस मुलांना मार्क मिळाले. कधी कधी एखादा क्वेश्चन रॉंग आला आणि त्याचा आन्सर समजा रॉंग येत असेल, ऑप्शनमध्ये नसेल, तुम्ही ते अटेम्प्ट केलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, 1 वर्ष असं झालं होतं, त्याचा आन्सर आहे. तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल. क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8. लाईज म्हटलं की त्यामध्ये रिप्लेस करून टाकायची. तर पॉईंट्स घ्यायचे, याच्यामध्ये लाईज रिप्लेस. आणि परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर A1 A2 B1 B2 C1 C2 = 0 याचा उपयोग करायचा. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन 7 8 ऑलरेडी झाले. 9 घेऊया. इथं प्लेन्स R बार अँड R बार आर पॅरल. लॅम्बडा पॅरल असल्यानंतर काय येतं पहा, डायरेक्शन रेशोज प्रोपोर्शनमध्ये येतात पहा. ह्याचे डायरेक्शन रेशोज काय पहा, A1 B1 C1 काय पहा 2 - 1 लॅम्बडा 2 - 1 लॅम्बडा. A2 B2 C2 काय येतील पहा 4 - 1 म्यू -1 करेक्ट. इथं एक मिनिट, इथं चूक झाली. 2 - लॅम्बडा 1 असं पाहिजे. 2 - 1 लॅम्बडा. ओके, 2 - लॅम्बडा 1 आणि हे काय पहा A2 B2 C2 4 - 1 म्यू. आता काय पहा आर पॅरल. पॅरल म्हटलं तर रेशो सारखा येतो पहा. A1 upon A2 = B1 upon B2 = C1 upon C2. 2/4 - लॅम्बडा -1 1 upon म्यू. बेक बे बेदुने 4 क्रॉस करूया. म्यू = 2 येईल पहा. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. लॅम्बडा = पण काय येईल पहा 2. बघा अगोदर एक मिनिट लॅम्बडा काढूया. लॅम्बडा = 1/2 येईल पहा आणि म्यू = काय येईल पहा 2 आला. आता लॅम्बडा प्लस म्यूची व्हॅल्यू काढायला सांगितले. लॅम्बडा प्लस म्यू. लॅम्बडा 1/2 आहे प्लस 2 क्रॉस करा. 1 + 4/2 what is the answer 5/2. C is the answer. if the angle between cos inverse. आता तुम्हाला सर हा लाईन दिली आणि प्लेन, ह्याचा फॉर्म्युला साइन थेटाचा असतो. ह्या कॉस इन्व्हर्सला साइन करता येतं बघा कसं करायचं. cos theta = काय √5/√14. एक ट्रायंगल घ्यायचा पहा. हे ना ट्रिगोनोमेट्रीमध्ये पण तरी सुद्धा हा थीटा असतो पहा. कॉस म्हणजे काय पहा √5/√14 हे काढायचं पहा. ह्याचा स्क्वेअर मायनस हे करायचं. 14 5 गेले 9. 9चं स्क्वेअर रूट काय येतं पहा 3. पायथागोरस थेरमने काढलं पहा. आता साइन थीटा काढा. साइन थीटा काय येतं अपोजिट साइड ऑफ 3/√14 चालतं पहा. आता फॉर्म्युला वापरा आपला नेहमीचा. साइन थीटा A1 मॉड नसतं याला B1 C1 रूट ऑफ A² B² C² इंटू C² A1² B1² C1². हे सॉल्व करायचं. साइन थीटाची व्हॅल्यू इझिली मिळते पहा 3/√14 या पद्धतीने साइन थीटा मिळतो. आणि व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. A1 ह्याच्यामध्ये लॅम्बडा मिळून जाईल पहा. लॅम्बडाच विचारलं ना. येस सर, लॅम्बडा इझिली मिळून जाईल पहा. ह्याचे DRS काय येतील पहा 1 2 लॅम्बडा. ह्याचे काय येतील पहा लाईन आहे पहा. लाईनचे DRS कसे काढायचे पहा. सॉरी प्लेनचे DRS हेच असतात पहा 1 2 3. ओके, या पद्धती प्लेनला शेजारीच असतात पहा. लाईनला खालच्या बाजूला असतात DRS. ओके, यात व्हॅल्यू टाका. उत्तर मिळून जाईल. फायनल आन्सर काय येतं ते मी सांगतो. क्वेश्चन 10चं 2/3 करू शकता. 2/3 इज द आन्सर. ओके, दोन्ही क्वेश्चन्स एक मी सोडवला, एक तुम्हाला ठेवला पहा. पण नाही आलं तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. आय विल सॉल्व.
चलो तो आगे चलते हैं क्वेश्चन 11 की तरफ. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. अँगल बिटवीन द लाईन्स, परत तोच क्वेश्चन आला पहा. लाईन्स अँड, पण मात्र फसवायचा प्रयत्न केला पहा. 4 लाईन दिल्यात पहा. ओके, तेव्हा कन्फ्युजन होऊ शकतं पहा. एकदम सोपं आहे, मी सांगतो तुम्हाला. क्वेश्चन 11 थोडासा लेंथली, मी क्वेश्चन 12 सोडवतो अगोदर. क्वेश्चन 12 पहा कसं करायचं पहा. व्हेरी सिंपल. एकच्या जागी 1 टाका, वायच्या जागी -1 टाका, झेडच्या जागी लॅम्बडा टाका, प्लस काय टाका 13 टाका, अपॉन रूट ऑफ 3चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर अँड -12चा स्क्वेअर इज इक्वल टू. आता ही टाकायची पहा. एकच्या जागी -3 टाका, वायच्या जागी 0 टाका, झेडच्या जागी 1 टाका, प्लस 13 अपॉन रूट ऑफ 3चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर अँड -12चा स्क्वेअर. खालचा हे बघा, हे कट होतं पहा, दोन्ही सेम आहे. इझी झालं पहा. 3 + 4 13 आहे, प्लस -12 लॅम्बडा प्लस 13 मॉडमध्ये इज इक्वल टू -9, हे 0 होईल पहा. 13तून 12 गेला 1. ओके, हे पण 20 - 12 लॅम्बडा -8. आता पाहिला 2 व्हॅल्यू येतील पहा, एक पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह. पहिली हाय ती घ्यायची. पहिले काय येईल पहा, 20 - 12 लॅम्बडा, 20 - 12 लॅम्बडा -8. इकडे टाका 28 = 12 लॅम्बडा, 28 अपॉन 12, 4 × 7 = 28, 4 × 3 = 12. लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल पहा 7/3. त्याच वेळेस इकडे काय येईल पहा 20 - 12 लॅम्बडा इज इक्वल टू 8 घ्या. 12 इज इक्वल टू 12 लॅम्बडा, लॅम्बडा इक्वल टू 1. 2 व्हॅल्यू मिळाल्या लॅम्बडाच्या, 7/3 आणि 1. त्याने काय सांगितलं, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा इक्विडिस्टन्स, देन द सम काढायचे पहा. याला लॅम्बडा 1 म्हणा, याला लॅम्बडा 2 म्हणा, दोघांची सम काढूया. लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2. लॅम्बडा 1 किती पहा 7/3 प्लस 1 क्रॉस करा 10/3. 10/3 इज द आन्सर. खूप जण 7/3 लिहितील आणि गडबड करतील पहा. आन्सर काय थोडंसं शेवटी फसवतात पहा. ओके, द अँगल बिटवीन द लाईन्स. आता तुम्हाला सर हे कसं करायचं, ह्या 2 लाईनचं मिळून एक स्पेशली अँगल तयार करायचा पहा. प्लेन तयार करायचं. कसं करणार सर पहा, हे 2 लाईन अँगल बिटवीन द लाईन्स म्हणजे प्लेनमधल्या लाईन आहेत पहा. अशा प्लेनमधली पहिली लाईन आहे आणि दुसरी लाईन पण आहे. त्याची नॉर्मल काढायचं असतं, ह्या दोघांचं काय करावं लागेल पहा, क्रॉस करावं लागेल. आपल्याला DRSची मतलब आहे पहा. 2 गोष्टी दिल्यात आणि DRS कसं काढतात पहा. 2 ह्याचे DRS दिलेत, ह्याचा पण दिलाय आणि ह्याचा पण दिलाय. आणि या जर नॉर्मलचा DRS काढायचा असेल, ह्याला परपेंडिक्युलर लाईनचा DRS काढायचा असेल तर एक फॉर्म्युला वापरला होता पहा आपण, आठवतं बघा वेक्टरमध्ये. काय काय विसरले असेल मी सांगतो पहा. अगोदर इक्वेशन ऑफ दोन्ही लाईन लिहितो मी, x - 3y -4. दुसरं घेतो 4, म्हणजे इथं झेड नाही पहा. आय कॅन राईट इन दिस वे, x - 3y 0z -4 इज इक्वल टू 0. दुसरं पण घ्या, 0x + 4y -z + 5 इज इक्वल टू 0. ओके, ह्या दोन्हीचं मिळून कंबाईन इक्वेशन तयार करायचं पहा. जॉईंट इक्वेशन कसं येईल पहा, व्हेरी सिंपल. कसं करायचं आठवतं बघा. ह्याचे DRS म्हणूया. लेट DRS ऑफ नॉर्मल NR इज ABC. हाऊ टू फाइंड A? आठवतो बघा, A अपॉन -3 4 0 -1. बऱ्याच जण आठवलं असं. -B अपॉन वायची लाईन सोडून द्यायची पहा, 1 0 0 -1. C अपॉन
1 - 3 0 4 सोडून घ्यायचं. ए अपॉन काय येतं पहा 3 - 0 मायनस बी अपॉन -1 0 अँड सी अपॉन 4 - 0 a/3 खालची साईन बदलेल पहा b/1 आणि c/4 DRS तयार झाले पहा DRS ABC 3 1 and 4 करेक्ट 3 1 4 असे दुसऱ्या लाईनचे काढायचे पहा DRS दुसऱ्या लाईन दिले त्याची पण DRS काढायचे नंतर त्यातला अँगल काढायचा पहा DRS A2 B2 C2 मिळेल पहा वरच्या प्रमाणे सेम टू सेम दोन लाईनी घेऊन नंतर असं करा A1 A2 B1 B2 C1 C2 यांचा प्रोडक्ट करा तुमच्या असं लक्षात येईल की आन्सर 0 येतं पहा जेव्हा 0 येतो तेव्हा त्यातला अँगल किती येतो पण 90 डिग्री म्हणजे थिटा इज इक्वल टू काय येईल π/2 रेडियन एक भाग तुम्हाला ठेवलाय पण नाही जमलं तुम्ही सांगतो सेम टू सेम ह्या दोन लाईनचा करायचं पहा ह्या दोन लाईनचं काढायचं तुम्हाला ओके सेम टू सेम ट्राय करा नाही जमलं तुम्ही सांगतोच पण प्रयत्न करा ओके या पद्धतीने आन्सर काय आहे त्याचं π/2 π/2 इज द आन्सर ओके या पद्धतीने हा काही भाग तुम्हाला ठेवला आहे पण तुम्हाला इझिली जमल पहा ओके त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या त्याच्या अगोदर काय काय नको असलेला भाग काढतो जे काय पहा गडबड नाही व्हायची ओके हे आन्सर 12 आहे हा 12चा आन्सर आहे क्वेश्चन 11चा आन्सर इथं आहे पहा एक भाग तुम्हाला ठेवलाय पण सपोज नाही चालं तर आय विल हेल्प यू डोंट वरी ओके याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे पुढे सोपं जायला सोपं जाईल पहा 12 क्वेश्चन ऑलरेडी उरकलेले आहेत पहा निम्मे क्वेश्चन झालेत पहा निम्मे बाकी आहेत काय काय आता क्वेश्चन रिपीट व्हायला सुरुवात होईल पहा म्हणजे बरोबर जमल पहा ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या ओके द परफेक्ट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन कंटेनिंग द लाईन्स ओके 2 लाईन्स म्हणजे अर्थ समजला का बघा तुम्हाला अगोदर इक्वेशन ऑफ प्लेन काढावं लागेल पहा त्यामध्ये 2 लाईन्स आहेत पहा आणि त्याचं ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं पहा म्हणजे अगोदर इक्वेशन ऑफ प्लेन काढूया इक्वेशन प्लेन काढण्या अगोदर x1 y1 z1 घेतो -2 2 5 a1 b1 c1 घेतो पण अगोदर x2 y2 z2 घेतो काय पहा 1 4 -4 a1 b1 c1 दिले पहा 3 5 7 a2 b2 7 दिले पहा 2 4 7 ओके 3 5 7 आणि 2 4 7 ओके तर काय परफेक्ट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन अगोदर इक्वेशन ऑफ प्लेन काढू इक्वेशन प्लेन कसं काढायचं पहा x - x1 a1 b1 c1 a2 b2 c2 या पद्धतीने इक्वेशन ऑफ प्लेन काढा इक्वेशन ऑफ प्लेन येईल आणि तिथून त्या ओरिजिन पासून त्या प्लेन पर्यंत डिस्टन्स काढायचं पहा बघा कसं काढायचं ते माहिती आहे तुम्हाला त्याचा अगोदर इक्वेशन तयार करा d अपॉन √a² b² c² डिस्टन्स इक्वेशन ऑफ प्लेन काढून मग नंतर ॲडजस्ट करायचं पाहिजे त्यामध्ये इक्वेशन ऑफ प्लेन येईल आणि d √a² b² c² या पद्धतीने क्वेश्चन 13चा आन्सर काढायचा प्रयत्न करा ओके काय येतं ते आन्सर बघा इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं नंतर व्हॅल्यू टाकायची हा ट्राय करायला ठेवले तुम्हाला को प्लॅनर आलं पहा को प्लॅनर असल्यानंतर काय येतं पहा क्वेश्चन 14 सोपं आहे अगोदर x1 y1 z1 लिहितो 3 2 5 यातला एक भाग तुम्हाला ठेवलाय पण नाही आलं तर मी सांगाल 3 2 5
x2 y2 z 4 3 3 a1 b1 c1 1 1 minus k a2 b2 c2 k1 2 ओके सगळं ओके. आता कोप्लॅनर कंडिशन माहिती आहे तुम्हाला x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2 इज इक्वल टू 0 हे सॉल्व करायचं पहा. केची व्हॅल्यू 2 येतील पहा लक्षात. केच्या 2 व्हॅल्यू मिळतील तुम्हाला त्या कोणत्या ते ओळखायचं पहा. क्वेश्चन 14 ओके जे काही ते आन्सर बघायचं याच्याप्रमाणे. ओके हे दोन्ही क्वेश्चन थोडे थोडे तुम्हाला ठेवलेत पण सपोज नाही आले तर आय विल सॉल्व डोंट वरी. क्वेश्चन 13 14 ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. The coordinates of the point where the lines meet the plane 2x plus y meet the plane. एक लाईन प्लेनला मीट होते पहा. मीट होते म्हटलं आपल्याला तो पॉईंट्स काय असणार पहा त्या प्लेनवर लाईज असणार. हे टाकून बघा 3 2 6 वजा 4 2 2 1 3 पहिले उत्तर येतं पहा. दुसरं बघा सर 3 2 6 4 10 नाही आहेत पहा बी. तर सी बघा 3 -1 1 3 2 6 वजा 4 2 वजा 1 1 येतं पहा. सी पण नाही. डी पाहूया -3 -6 झाल्यानंतर -4 -10 हे पण नाहीत पहा. बघा किती वेळ वाचला बघा. ओरिजिनल मेथड फार वेगळी लागली असते पण डायरेक्ट काय केलं पहा हे पॉईंट्स या प्लेनवर लाईज आहेत का बघायचं. इंटरसेक्टिंग म्हणजे तो पॉईंट त्या प्लेनवर लाईज आहे का बघायचं. प्लेनवर लाईज असल्यानंतर तर हे पॉईंट रिप्लेस करून बघायचे पहा. ऑन विच ऑफ द फॉलोइंग लाईज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स अँड द प्लेन. हे क्वेश्चन नंबर 1 सारखा क्वेश्चन आहे पहा. ओके क्वेश्चन नंबर 1 सारखा क्वेश्चन आहे. ऑन विच ऑफ द फॉलोइंग लाईन लाईज ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अँड द प्लेन. क्वेश्चन 1 सारखा रेफर करायचं पहिला म्हणजे बरोबर जमल पहा. तरी सुद्धा आयडिया सांगतो. ऑन विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट लाईज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड द प्लेन. इथं आपण लॅमडा घेऊन केलं होतं पहा. रेफर क्वेश्चन 1 नाही सॉरी लॅमडा घेतलं होतं आठवतं बघा. ह्यात टाकायचं. तरी सुद्धा सांगतो थोडीशी आयडिया. x -4 आपण की तो क्वेश्चन आता मला आठवत नाही पण एक आयडिया देतो बघा तुम्हाला. लॅमडा घ्यायचं एक्स वाय झेड मिळेल पहा. हे टाकून द्यायचं म्हणजे लॅमडा मिळेल. लॅमडा मिळाल्यानंतर लॅमडाचं इक्वेशन मिळतं पहा. आता त्यांनी काय विचारलं ऑन विच ऑफ द फॉलोइंग लाईन लाईज ऑन द पॉईंट ऑफ इट. हा मग आता हा जो पॉईंट आला तो कुठल्या ह्याच्यात इंटरसेक्ट होतो. मी सोडून दाखवतो वाटलं तर म्हणजे जर समजायला अवघड नाही जरा. एक्स इज इक्वल टू काय पहा 2 लॅमडा प्लस 4 y is equal to calculate 2 lambda plus 5 z is equal to lambda plus 3. Now x plus y plus z is equal to टाकायचं 2 lambda plus 4 2 lambda plus 5 lambda plus 3 is equal to 2 2 4 5 लॅमडा येईल पहा. 2 3 12 5 लॅमडा बरोबर वजा 10 लॅमडा इक्वल टू -2 येईल पहा. लॅमडा इज इक्वल टू -2 आता ह्याच्या टाका म्हणजे एक्स वाय झेड मिळेल पहा. -2 टाकलं काय पहा -4 0 येईल. वाय इक्वल टू -4 5 मधून 4 गेला 1 येईल. झेड 3 -2 1 आला पहा. 0 1 1 आता ह्याच्या टाकून बघायचं कुठल्या इक्वेशन सॅटिस्फाय होतं पहा. 0 घेतलं तर 1 हा -1 हा पिल 1 -3 -2/2 नाही जमत पहा. पहिलं नाही जमा. बी घ्या सर 0 -4 -4 येईल 1 -5 हे येतं पहा 1 -5 4 आय थिंक बी इज द आन्सर. सी चेक करूया 0 -2 -1 येईल 1 -3 -2/2 -1 येतो करेक्ट 1 पण हे नाही झेड नाही जमत पहा. कुठलंच इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. बी होतं पहा. 3/3 1 आलं पहा झेड 1 + 2 -2 -1 येतं पहा. हे 1 1 येतं आणि -2 येतं. तेव्हा एकच इक्वेशन सॅटिस्फाय करतं ते म्हणजे बी. ओके हा जो पॉईंट आहे कुठलं इक्वेशन सॅटिस्फाय करतो ते बघायचं. ओके क्वेश्चन काही क्वेश्चन तुम्हाला ठेवलेत पण नाही जमलं तर मी सांगितलेच पहा. काही शॉर्टकट ट्रिकनी दोन्ही आन्सर सांगितले तुम्हाला.
क्वेश्चन 15-16. चलो याचा स्क्रीनशॉट घ्या आणि 17 काढा. तर कार्टेशियन इक्वेशन प्लासिंग टू द पॉईंट 311 अँड इज काही पा असं विचारलंय. तिन्ही पॉईंट्स आहेत पा, तिन्ही पॉईंट ह्याच्यामध्ये रिप्लेस करून बघा. पासिंग थ्रू असल्यानंतर रिप्लेस करायचं. 1च्या जागी 3 टाका, 1 टाका, 1 टाका. 5 त्रिक 15, 6 21 वजा 2 19, 5 त्रिक 15, 6 21 आणि 2 19 नाही येत पा. वजा 15 अधिक 6 वजा 19 4 येईल पा. नाही येत पा ते पण. बी पण नाही येत बघा. वजा 15 अधिक 6 वजा 9 नाहीत पा. बी पण नाहीत. सी पाहूया काय करतोय पहा. हा पॉईंट रिप्लेस करतो. 1च्या जागी 3, वायच्या जागी 1 आणि झेडच्या जागी 1. 5 त्रिक 15, 6 21 23 सी येते पहा. अजून एक येतं बघा. 5 त्रिक 15 वजा 6 9 9 2 11 नाहीत पहा. डी पण नाहीत. सी इज द करेक्ट आन्सर. बघा कधी कधी एका पॉईंटने आन्सर नाही आला, दुसरा बघायचा, तिसरा बघायचा. 3 पॉईंटचं शक्यतो आन्सर पॉईंटने निघून जातं पहा रिप्लेस करून. इक्वेशन प्लासिंग टू द पॉईंट 1 परपेंडिक्युलर टू द प्लेन. 2 ह्याला परपेंडिक्युलर आहे पहा. अगोदर 1 1 ने आन्सर आपलं होतंय का बघूया. 14 24 9 33 14 24 9 33 14 24 9 33 14 24 9 33 बघा. बी इज द आन्सर. काहीच बघायचे का. 14 + 1 + 1 33 येतं पहा. ओके या पद्धतीने. आणि परपेंडिक्युलर टू द प्लेनची गरजच नाही पडली पहा. रिप्लेसने व्हॅल्यूने जमून गेलं पहा. क्वेश्चन 17 18 झालं. चलो 19 की तरफ. द व्हॅल्यू ऑफ यम सच दॅट इन द प्लेन 2x. एकदम सोपं. अशा प्रकारचा क्वेश्चन आला ना, लॅमडा घ्यायचा, लॅमडा ह्याच्यात टाकून द्यायचा पहा. दाखवतो तुम्हाला. ऑलरेडी केलं मी तसं. हे बघा इज इक्वल टू लॅमडा. क्वेश्चन 19 इथं करतो मी. x - 4/1 इज इक्वल टू y - 2/1 इज इक्वल टू z - m/2 इज इक्वल टू लॅमडा घ्या. x इज इक्वल टू काय पा लॅमडा + 4, y इज इक्वल टू काय पा लॅमडा + 2 आणि z इज इक्वल टू काय पा 2 लॅमडा + m. दिस इक्वेशन लाईज ऑन द प्लेन. लाईज आलं, ऑन द आलं की रिप्लेस करायचं पा डायरेक्ट. काय करणार पा 2x - 4y + z इज इक्वल टू शेअर. काय टाकून द्या म्हणजे उत्तर येऊन जाईल पा. 1च्या जागी टाका लॅमडा + 4, y जागी टाका लॅमडा + 2, झेडची जागी टाका 2 लॅमडा + m 7 2 लॅमडा 8 मायनस लॅमडा -2 8 लॅमडा 4m इज इक्वल टू किती पास 7 दिलाय. 7 नेटल्या. ओके सर लॅमडाची व्हॅल्यू काढायची राहिली. लाईज इन द प्लेन. बघूया ना काय होतं सर. आता पहा 8 आणि 2 10 10तून एक गेलं 9 लॅमडा. व्हॅल्यू ऑफ एम लाईज ऑन द प्लेन. व्हॅल्यू ऑफ एम काढायची. ओके काय पहा 9 लॅमडा येईल. नंबर बघा 8तून 2 गेले 6 + 4m इज इक्वल टू 7. अजून एक महत्वाची गोष्ट 4 2m ऑल्सो सॅटिस्फाय. (2x - 4y + z इज इक्वल टू 7) टाकायच्यात. 8 वजा 8 m दॅट व्हॅल्यू मिळते पा m इक्वल टू 7. ओके लॅमडाची गरज नाही पडली पहा. कसं केलं पहा लक्षात घ्या सर्व. व्हेरी सिम्पल व्हेरी इझी. तुम्हाला आयडिया सांगतो पहा. ओके पाहता लक्षात 4,2 ह्याच्यातून पॉईंट घेतला पहा. 4 4 2 आणि m लाईज ऑन द. हे प्लेनच्या आतमध्ये पहा म्हणजे तो पॉईंट सॅटिस्फाय करणार पहा. प्लेनचं इक्वेशन डायरेक्ट टाकून दिलं पहा. उत्तर इझिली मिळालं पहा m इक्वल टू 7. ओके या पद्धती इक्वेशन ऑफ प्लेन थ्रू द पॉइंट मायनस अँड परपेंडिक्युलर टू द वाय झेड प्लेन. पहा एक लक्षात घ्या.
क्वेश्चन 20च्या आयडिया. परपॅन्डिक्युलर टू वाय झेड प्लेन म्हणजे काय असतं पहा, पॅरल टू एक्स प्लेन म्हणजे वाय झेडच येतं. ठीक आहे, एक आयडिया करूया. हे ह्याच्यात टाकून बघा प्रत्येक इक्वेशनमध्ये. -4 -2 नाही जमत पहा. वायची जागी टाकायचं. 4 दुने 8 अधिक 10 नाही जमत सर. 4 दुने 8 अधिक 10 करेक्ट. सी इज द आन्सर. डी बघूया. 4 2 जा 8 -2 6 नाही येत पहा. डी विलतच येतं. विच इज द करेक्ट आन्सर. सी झालं पहा 20वा क्वेश्चन. 19 झालं 20 झालं पहा. चला आता 21कडे जाऊया. The vector equation of plane through the intersection of planes which is perpendicular to the plane x minus y plus z is equal to 0. Vector through the intersection. Already question number 1 सारखा आहे पहा. Try to solve question 1. Same to same, काहीच फरक नाही पहा. Question 1 सारखा. Question 21. याचा आन्सर आहे माझ्याकडे. डी इज द आन्सर. ओके. कार्टेशियन इक्वेशन प्लेन 7 इन पॅरल टू एक्स वाय प्लेन. पॅरल टू एक्स वाय प्लेन म्हणजे झेड इज इक्वल टू असतं पहा. झेड इज इक्वल टू हा शेवटचा पॉईंट आहे. झेड इज इक्वल टू किती येईल पहा 6. सी इज द आन्सर. एकदम सोपं का. कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट -1 टू द प्लेन. ऑलरेडी क्वेश्चन केलेला आहे आपण. हे बघा असा प्लेन आहे. इथला पॉईंट दिलाय पहा. इक्वेशन प्लेन नाही काढायचा आपल्याला. हा फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचा. -1 1 2. हा पॉईंट काय करणार पहा. इक्वेशन ऑफ प्लेन सॅटिस्फाय करणार. जेव्हा जेव्हा एखादा पॉईंट इक्वेशन ऑफ प्लेन सॅटिस्फाय करतो त्यावेळेस ते डायरेक्ट इक्वेशन तो पॉईंट त्या प्लेनच्या इक्वेशनमध्ये रिप्लेस करायचा म्हणजे ठेवून द्यायचं, टाकून द्यायचं. 2 दुने 4 4 आणि 6 10 1 11 11 वजा 11 हा येते पहा उत्तर. बी बघा. 2 दुने 4 4 9 13 नाही येत पहा. 2 1 2 अधिक 6 8 8 आणि 3 11 11 वजा हा पण येतोय बघा. 2 पॉईंट आले. 2 दुने 4 4 आणि 6 10 11 वजा 11 2 1 2 6 8 8 3 11 करेक्ट. 2 आले पहा. चौथं पाहूया. 4 दुने 8 वजा 3 5 6 11 3 उत्तर येतात पहा. एकच कट झाला फक्त. आता काय केलं. कोऑर्डिनेट्स ऑफ द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द P -1 1 टू द प्लेन 2x - 3y + z - 11 इज इक्वल टू 0. इथला पॉईंट काढायचा पहा. एकदम सोपं आहे पहा. DRS ऑफ लाईन प्लेन घ्या. DRS काय येतं पहा. प्लेनचे DRS काय पहा 2 - 3 1. हे काय आलं सर A1 B1 C1. आता हे घ्यायचे. लाईनचे DRS. लाईनचे DRS आपल्याला माहिती नाही फिक्स. एक ABC म्हणू याला. काय पाहता बघूया. लाईनचे DRS दोघांचा प्रॉडक्ट 0 आला पाहिजे पहा. आता 3 पॉईंट राहिले आपल्या जो. तिन्ही पॉईंट टाकू शकता तुम्ही. ABC पॉईंट. ABC बनायच्या ऐवजी दुसरे पॉईंट म्हणू शकता तुम्ही. पहिला पॉईंट घेता 2 - 2 1. हे DRS आले पहा. पॉईंट काय पहा -1 1 2. DRS ऑफ हे काढू शकता तुम्ही. 2 अधिक 1 3 येईल पहा. -2 -1 -3 1 -2 -1. काय केलं पहा. A2 - A1 अशा पद्धतीने काढलं. आता यांचा प्रॉडक्ट करा. 2 3 जा 6 9 15 + 1 नाही येत पहा. हा नाही जमत. ए नाही जमत. ए कोणता होता 2 - 2. सर बी घ्या. बी तर ऑलरेडी कट केला आपण. सी घ्या. 1 - 2 3. DRS काढूया. DRS कसे काढणार. -1 1 -2. ओके. -1 -2 1 + 2 3 2 - 3 -1. आता DRS ओरिजिनल काढले आपण. 2 गुणिले -2 -4 -3 अधिक -9 -1 नॉट इक्वल टू 0. हे पण नाही जमत. आता 4 1 6 राहिलं पहा. 4 1 6 ह्याचे DRS काय येतील पहा. -1 -1 4 -5 1 -1 0 2 -6 -4. ओके सर. याने आला 2 × -5 -10 0 -4. समथिंग मे बी गडबड. ओके. काय केलं पहा मी DRS काढतोय. थोडीशी गडबड होती पहा.
काय हरकत नाही. DRS मध्ये एक पॉईंट फिक्स आहे पहा, हे बघा हे घेतलं. हे जे DRS काढताना काय करतो आपण, दोन लाईनी दिलेत पहा. DRS कसं काढता, x2 - x1, 2 - -3 -2 -1 -3 1 -2 -1, बरोबर काढलं. हा DRS आणि हा DRSचा मी प्रोडक्ट करतोय पहा, कारण का कॉर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द नॉर्मल येईल पहा. म्हणून त्यामध्ये एक महत्त्वाची चूक होती माझी. नॉर्मल कॉर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट आणि प्लेनचं इक्वेशन दिले पहा. प्लेनमधली नॉर्मल महत्त्वाची पहा. नॉर्मल ही अशीच येईल पहा, म्हणजे नॉर्मल ही पॅरलल येईल पहा, म्हणजे दोन्ही रेशोमध्ये पाहिजे पहा. 3 - 3 1च्या रेशोमध्ये कोण येतं पहा, 3 - 3 - 1, सॉरी ह्याच्या रेशो हे आलं पहा, 2 - 3 1, 2 - 3 1, 2च्या निम्म 1 करा, नाहीत पहा, कुठलंच येत नाही. ओके, रेग्युलर मेथड पाहूया. शॉर्टकट करायला गेलो पण खूप लेंथली व्हायला लागलं, काय हरकत नाही. कधी कधी शॉर्टकट खूप लेंथली होऊन जातो पहा. ओके, coordinates of foot of perpendicular drawn from the -1 1 2 to the plane 2x - 3y + z is equal to -11 is equal to r. हा पॉईंट दिला पहा. हा पॉईंट काढायचा आपल्याला. हा पॉईंट पक्का माहिती नाही आपल्याला, आपण त्याला ABC म्हटलं होतं. ह्या ABC मुळे गोंधळ होतं. याच्यावर टाका 2a - 3b + c - 11 is equal to 0. इक्वेशन नंबर 1 येईल. हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. त्याच वेळेस दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे DRS काढायचे. A1 B1 C1 2 - 3 1 आणि ह्या पॉईंटचे DRS घ्यायचे. काही पहा, A + 1 B - 1 C - 2 यांचा प्रॉडक्ट 0 आला पाहिजे. A2 B2 C2 2 in bracket A + 1 -3 in bracket B - 1 -2 is equal to 0. हे सोडूया आता. -2 C नाही आलं का, C - 2 1 in bracket C - 2, एक मिनट. 2 in bracket A + 1 आलं, -3 in bracket B - 1 आलं, पुढं C राहिलं पण C - 2 × 1. ओके, आता पहा 2 ह्याला मल्टिप्लाय करा, 2a + 2 -3b + 3 c - 2 is equal to 0. 2a - 3b + c 5 आणि 2 3 येईल पहा DRS. आता त्यांनी सांगितलं पॉईंट्स काढायचे पहा. DRS नाही, पॉईंट्स आहेत पहा. आता एक एक टाकूया याच्यामध्ये. बेदुने 4 4 आणि 7 10 11 ए नाहीत पहा. बी ऑलरेडी कट केला आपण. सी पाहूया. 2 1 2 अधिक 6 8 8 आणि 3 11 नाहीत पहा. डी पाहूया. 4 2 8 8 आणि 3 5 5 आणि 6 11 11 11 तर काहीतरी गडबड होती का. 2 एक महत्त्वाची गोष्ट झाली पहा. हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं पहा, परपेंडिक्युलर नाही आहे रेशोमध्ये. रेशोमध्ये असल्यामुळे काय येईल पहा, रेशो रेशो कसा येतो पहा सर. असेल पहा 2/a + 1 -3/b - 1 आणि 1/-2. ओके सर. C - 2 आहे. आता A B C ची व्हॅल्यू टाकूया. बेस्ट आयडिया. A ची व्हॅल्यू 2 टाकली, 2 1 3 येईल पहा, 2/3 येईल. B ची व्हॅल्यू -2 टाकली, भलतंच येतं पहा, पहिलं नाही जमत. दुसरं घ्या. 2 1 3 2/3 आणि B ची व्हॅल्यू घ्या -3 -1 3/4, ते पण नाही जमत. C बघूया. 2/2 करेक्ट -2. हे बघा इथं बघा, A ची व्हॅल्यू 1 टाकतोय. C पहा, C ची व्हॅल्यू टाकतो, -2 टाका.
सीची व्हॅल्यू 3. प्रत्येक व्हॅल्यू सेम येते का बघा. 2/2 1 सगळं 1 1 येतं पहा. सी इज द करेक्ट आन्सर. ओके, थोडा अवघड होता क्वेश्चन पण आपण सोडवलं पहा. बाकी कुठलं सॅटिस्फाय होत नाही. सी इज द आन्सर. ओके, थोडासा टफ क्वेश्चन होता पण आपण त्याला कव्हर केला पहा. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन अँड द पॅरल टू द व्हेक्टर. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स आर बार अँड आर पॅरल टू द व्हेक्टर. कशाला तरी पॅरल पहा. कसं काढणार. द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन अँड आर पॅरल टू द व्हेक्टर. एक मिनिट, असं करायचं पहा. नेहमी याची आयडिया याला असं करा. 3x बघा, आर बार इज इक्वल टू एक्स वाय झेड माना. 3x मायनस वाय प्लस झेड मायनस 1 हे प्लेन नंबर 1 आलं. लॅमडा P2 कसा घेणार पहा. एक्स प्लस 4y मायनस 2z इज इक्वल टू 0. P1 P2 आलं. हा एक महत्त्वाची गोष्ट राहिली. +2 तिकडे बाजूला घ्यायचं राहिला. +1 घेतलं तर -2 इज इक्वल टू 0. ओके, पॅरल टू द व्हेक्टर म्हटलं पहा. ओके, हां, लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स पॅरल टू द व्हेक्टर. कशाला पॅरल आहे ते विचारलंय पहा. आता पॅरल टू द व्हेक्टर अगोदर हे काढूया. एक्सचा लॅमडा घ्या. 3 + लॅमडा एक्स DRS काढण्यासाठी. -1 + 4 लॅमडा. 4 लॅमडा येस सर. वाय 1 - 2 लॅमडा झेड. ओके, हा एक झाला, वाय झाला, झेड झाला. एक्स वाय झेड हे DRS आले पहा. हे कशाला पॅरल ते विचारले पहा. तर आपण पॅरलसाठी काय रेशो सेम असतो पहा. 3/λ अपॉन 2 DRS सेम आले पाहिजे पहा. इज इक्वल टू 2 पकडा. लॅमडा इज इक्वल टू काय पहा -1. ओके, लॅमडा इज इक्वल टू पुढचं घेऊया. -1 + 4 लॅमडा इज इक्वल टू काय घेतलं पहा 7. 4 लॅमडा इज इक्वल टू 8 लॅमडा इक्वल टू येतं पहा. म्हणजे पहिला पॉईंट नाही येत पहा. लक्षात तुमच्या लॅमडा जागी व्हॅल्यू टाकतोय म्हणजे काय करतोय मी लक्षात घ्या. रेशो सारखे घेतोय. हे नाहीत पहा. 3 लॅमडा + 2 -2 लॅमडा इज इक्वल टू -5. यस सर. पुढे घ्या. -1 + 4 लॅमडा इज इक्वल टू -7. नाही, हे दोन्ही इक्वल नाहीत पहा. अगेन घ्या. याने लॅमडा -2 घेतलेला आपण ऑलरेडी. आता -7 आहे पहा. सेम टू सेम आहे. -13K फक्त. तर येणारच नाही. हे घेतो फक्त +7. 7 × 8 लॅमडा इक्वल टू 2. इथं बघा काय घेतलं -2 -5 नाहीत पहा. पॅरल टू द व्हेक्टर. ओके, लक्ष द्या आता. काय म्हटलं. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन अँड द आर पॅरल टू द व्हेक्टर. दोन प्लेनचं इंटरसेक्शन केलं आपण. इंटरसेक्शन केल्यानंतर काय आलं पहा. मग असेच केलं होतं. परत एक सांगतो पहा. 3x - y + z -1 + लॅमडा x + 4y -2z -2 इज इक्वल टू 0. DRS काय पहा. ह्याला ही लाईन येते ह्याची DRS. हे लाईन्स आणि हे DRS आर रेशोमध्ये पहा असं त्याचं म्हणणं आहे. काय पहा. 3 + लॅमडा x -1 + 4y 4 लॅमडा सॉरी y आणि पुढे घ्या 1 - 2 लॅमडा झेड. ओके, या पद्धतीने DRS काय आले पहा. आला 3 + लॅमडा मायनस आहे बघा.
डायरेक्टली येतो 3 प्लस लॅम्बडा मायनस 1 प्लस 4 लॅम्बडा आणि 1 मायनस 2 लॅम्बडा. तर आता मी काय केलं पहा, एक एक व्हॅल्यू इक्वेट केली पहा. पहिलं 2 घेतलं, लॅम्बडाची व्हॅल्यू -1 आली पहा. 7 घेतला, 7 ने काट, नाही जमत, पहिला पॉईंट नाही जमला. दुसरा बघितला मी, -2 -5 आलं पहा आणि 7 टाकून बघितलं, 7 चोक 28 नाही येत पहा ते पण. ओके, तिसरं घेतलं, -5 जरूर आहे, -7 नाही येत पहा, 7 चोक 28 वजा 1. लाईन ऑफ इंटरसेक्शन्स हे दोन्हींचं मिळून एक लाईन तयार झाली पहा, पॅरल टू द वेक्टर. असेल पहा, इज इक्वल टू ए. आता कोणता पॉईंट जुळतोय तो बघत होतो मी. पॅरल टू द वेक्टर म्हटल्यावर डायरेक्ट घेऊया, इज इक्वल टू करून बघा. लॅम्बडा इज इक्वल टू -1 येतं. दुसरं घेतल्यानंतर काय पहा, लॅम्बडा इक्वल टू 2 येतं. पहिला पॉईंट येत नाही, दुसरा घेऊया. -2 -5 आला पहा, लॅम्बडा इक्वल टू -7 प्लस 1 -6 वेगळंच येतं पहा. -2 -7 येत नाही पहा. -2 प्लस 7 बघूया, 7 चोक 28 वजा 1 27. लाईन ऑफ इंटरसेक्शन प्लेन लाईन झाली पहा, इक्वेशन ऑफ प्लेन झालं पहा, त्यामध्ये हे लाईन असणार. ओके, चलते हैं. ओके, क्वेश्चन 24 ला जरा वेळ लागतोय. लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स अँड द पॅरल टू द वेक्टर्स इज पॅरल टू द वेक्टर. दोघांचं मिळून एक प्लेन तयार केलं मी आणि हे पॅरल आहे पहा वेक्टरला, म्हणजे दोघांचे DRS सारखे येणार पहा. डायरेक्शन रेशो सारखे करायचा प्रयत्न केला पण मॅच व्हायना पहा आन्सर. ठीक आहे, त्याचा आन्सर तरी काय तर मी सांगून ठेवतो. 24व्याचा आन्सर्स डी येते पहा, पाहूया, चेक करतो मी. डी, फक्त डी कडे लक्ष द्या. 3 प्लस लॅम्बडा इज इक्वल टू -2, लॅम्बडा इज इक्वल टू -5, 7 घ्या. -1 प्लस 4 लॅम्बडा इज इक्वल टू 7, 4 लॅम्बडा इज इक्वल टू 8, लॅम्बडा इक्वल टू 2 येतं पहा. दोन्ही मॅच होत नाही ना, म्हणून तर थांबलो होतो. क्वेश्चन बरोबर लिहिलं का? -1 प्लस इकडून 4 लॅम्बडा करेक्ट आहे पहा, आणि इकडे घ्या 1 -2 लॅम्बडा करेक्ट आहे. चलो झेड बघूया आता. 13 तिन्ही व्हॅल्यू वेगळ्या येतात पहा, त्यामुळं लाईन ऑफ इंटरसेक्ट पॅरल टू द वेक्टर. ओ, महत्त्वाची गोष्ट चुकली पहा, हा प्लेन आहे आणि हा पॅरल टू वेक्टर आहे पहा. ह्याची नॉर्मल महत्त्वाचे, हे दोन्ही काय येतील पहा, परपेंडिक्युलर येतील. सापडली चूक, एक महत्त्वाची चूक सापडली. आपण रेशोमध्ये घेतो तर परपेंडिक्युलर येईल पहा. सांगतो कसं ते, इथपर्यंत बरोबर होतं. रेशो काय, A1 B1 C1 काय येतो पहा. थ्री प्लस लॅम्बडा, ओके सर, कॉमा, -1 प्लस 4 लॅम्बडा, कॉमा, अँड 1 प्लस 1 -2 लॅम्बडा झाला पहा. A1 B1 C1 झाला पहा. समोर रेडे, काय चूक होती ती लक्षात आलं. आता पहा, हा जो A2 B2 C2 हा परपेंडिक्युलर आहे पहा. ओके, A2 B2 C2 हा फिक्स माहिती नाही आपल्याला. हा काय येईल पहा, ह्याला परपेंडिक्युलर यायला पहा, 0 आला पाहिजे. 3 प्लस लॅम्बडा, आता हाच घेतो डायरेक्ट -2, पुढे घ्या मायनस इंटू -2, -1 प्लस 4 लॅम्बडा इंटू 7, आणि पुढे घ्या 1 -2 लॅम्बडा इंटू 13 इज इक्वल टू 0. इथं बघूया, -6 -2 लॅम्बडा, -7 28 लॅम्बडा,
बरोबर बघा. आणि 13 वजा 26 सगळं झिरो येतं पहा. आन्सर चेक करा, आन्सर झिरो येतं पहा. देअरफॉर डी इज द आन्सर. ओके, या प्रकारे थोडासा वेळ लागला. काय झालं पहा, लक्षात घ्या काय चूक होती सांगतो तुम्हाला. हे प्लेन होतं ना, हे नॉर्मल जे असते ना, प्लेनची मेन नॉर्मल आहे पहा. हा बघा इथून अशी, आणि त्याला पॅरलाईन आहे, म्हणजे ह्या लाईनला हे काय असणार पहा, परपेंडिक्युलर असणार अशा पद्धतीने. ओके, तेव्हा गडबड होती, बाकी काय नाही. चलो, तर अशा प्रकारे थोडासा अवघड क्वेश्चन पण आपण सोडवला. एक लास्ट क्वेश्चन बघूया आणि पुढे जाऊया. 25 स्क्रीनशॉट घ्यायचा असला घ्या. 25 पहा. इंटरसेप्ट मेड बाय द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट करताना पुट वाय इक्वल टू 0 आणि झेड इज इक्वल टू 0. ओके, काय पहा 2x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू काय पहा 5/2. 5/2 इज द आन्सर. संपलं का? व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. एक किंवा दोन क्वेश्चनने आपल्याला वेळ घेतला जरा, बाकी सगळे क्वेश्चन्स इझी होते. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे. तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आला असेल आणि तुम्ही सोडू शकता. पॉज करून काय काय क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, मला गॅरंटी की तुम्ही सक्सेस व्हाल आणि व्यवस्थित पार करेल. ओके, काय डाऊट्स असतील ते गोळा करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गोळा करा. आपण डाऊट सेशन शेवटी घेणार आहे, त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स तुमचे अडलेले डाऊट्स गोळा करून एकत्र घेणार आहे. ओके, चलेगा. काय काय प्रिंटिंग मिस्टेकमुळे वेळ लागला, तेव्हा थोडासा वेळ लागतो पहा. कधी कधी आपण डायरेक्ट बोर्डचे क्वेश्चन सिलेक्ट करून घेतोय पहा तुमच्यासमोर, तेव्हा एखाद्या क्वेश्चनला प्रिंटिंग मिस्टेक असू शकते पहा. ओके, त्याप्रकारे आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. थँक्स व्हेरी मच. सगळे लेक्चर्स पहा, एकमेकाला शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत जाऊ द्या. थांबू इथंच.